पहा सुखी जीवनाचा मंत्र. बेबी पाहिजे आहे आमचं फिक्स नाही का अच्छा. कॉन्टॅक्ट नाही का तो होत नाहीये आमचा. बर, तुमचा कॉन्टॅक्ट हा होत नाही, तुम्हाला बेबी पाहिजे, बरोबर आहे? हो. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला किती वर्ष झालं लग्नाला तुम्हाला? आता मी 35 एजची आहे. बर बर. माझं बेबी आहे, ऑलरेडी बेबी आहे. हो. आता मी सेकंड लग्न केली बर बर. आणि त्यांची एज नाही का आता 39 आहे हा. आणि मी 35 ची आहे. पण काही लैंगिक समस्या वाटते का तुमच्या पार्टनरला? नाही, त्यांना काही नाही आहे हा. एवढं प्रॉब्लेम. बर. त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. ओके ओके. करतात बट नाही का ते कसं हा. होतच नाही आहे, बेबी नाही होत आहे. बर, त्यांचा एक धातूचा किंवा सिमेंटचा तपास केलेला आहे का आपण? हो, सगळं काही केले मी. काय रिपोर्ट काय त्यामध्ये? ओके ओके आहेत सगळं. चला सगळं चला, काही तुम्हाला ओके. सांगूया. आणि तुमच्याही तपासण्या नॉर्मल आहेत, बरोबर आहे? हम्म. ठीक आहे, ठीक आहे. नक्कीच सांगूया तुम्हाला. हे बघा, जवळपास 50% कपल माझ्याकडे असे येतात. एक महत्त्वाची गोष्ट सांगू, सर्व काही नॉर्मल असेल तर असं होऊ शकतं का? नाही. आणखी काय सांगितलं महत्त्वाची हिस्ट्री, पहिलं एक बेबी आहे, आता हे सेकंड टाइम, आता पार्टनर चेंज झालेलं आहे आणि आता होत नाही. सांगूया काय असेल ते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक रिपोर्ट हा एका एका मिनिटाला हा बदलत असतो. आणि बऱ्याचदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला तो दिलेला रिपोर्ट नॉर्मल आहे हे जरी दर्शनी दिसत असलं, त्यामागं खूप फॅक्टर असतात. हार्मोनल फॅक्टर आहेत. तो स्पर्म जरी समजा तुमच्या त्या दिलेल्या 15 मिलियनपासून 200 बिलियनच्या रेंजमध्ये जरी असेल, त्याची मोटिलिटी चांगली आहे का, त्याची क्वालिटी चांगली आहे का, तो चांगल्या दिशेनं पळतो का, त्यामध्ये पेनिट्रेशन कॅपॅसिटी आहे का, त्याचा DNA चांगला आहे का, त्याचा क्रोमोझोमल स्टडी झाला आहे का, अशा खूप गोष्टी असतात. त्याचबरोबर दुसऱ्या पार्टनरकडनं ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतं का, बरं झालं त्याचं टायमिंग व्यवस्थित जुळतं का, अशा खूप गोष्टी आहेत. मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टना भेटा. त्यामध्ये तुमच्या स्पर्मची क्वालिटी देखील वाढवून, पहिल्यांदा मी मेल पर्सनला का ट्रीट करतो की जेव्हा फिमेल नॉर्मल आहे आणि मेलमध्ये देखील तुम्हाला रिपोर्ट नॉर्मल दिसतो, तेव्हा स्पर्म क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असतो. म्हणून त्याला अतिशय प्रकारच्या 2 ते 3 महिने देण्यात येणाऱ्या हार्मोनल थेरपी आहेत आणि अशा थेरपीमुळं बाळ होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टना भेटा, त्याची ट्रीटमेंट सुरू केला, नक्कीच तुम्हाला बाळ होणार, यात काही शंका नाही. पण भेटलं तर, उपचार घेतले तर आणि सल्ला घेतला तर.